आनंदी मालिकेचा जबरदस्त प्रोमो प्रेक्षकांनो आउट झालेला आहे। मालिकेमध्ये खूप जबरदस्त टर्निंग पॉइंट आलेला आहे आणि आपल्याला इथूनच मालिका आता एका रंजक वळणावरती जाताना दिसणार आहे। हो प्रेक्षकांनो, या मालिकेमध्ये जबरदस्त असा आता टर्निंग पॉइंट आलेला आहे। मुळातच आनंदी सोबत आता मात्र इकडे युगंधर निंबाळकर यांनी सगळ्या गावकऱ्यांच्या समोर आता आनंदीला या सगळ्या बिझनेस आणि या एम्पायरची मालकीण बनवलेलं आहे आणि इथूनच आनंदीचा आता मात्र खरा प्रवास सुरू झालेला आहे। मुळातच युगंधर निंबाळकर यांनी हा निर्णय का घेतला, कोणत्या परिस्थितीमध्ये घेतला आणि इतकंच नाहीये तर आता या सगळ्याची मालकीण असलेल्या आनंदीच्या पायाशी विद्याधर आणि आता शलाका यांना सुद्धा कसं आणून ठेवलेलं आहे आणि एका झटक्यामध्ये मालिकेची समीकरणं कशी बदललेत सगळं आता सविस्तरपणे पाहूया। छोटासा व्हिडिओ चुकवू नका। आता ज्या मुलासोबत आरतीचं लग्न होणार असतं त्याच मुलासोबत आता इकडे लग्न ठरवण्यात आलेलं आहे आनंदीचं। आनंदी या लग्नासाठी तयार झाले आणि गुरुजींनी मुहूर्त काढलेला आहे। गुरुजींनी सांगितलंय अगदी 2 दिवसामध्ये आनंदीचं मात्र आता लग्न होणार म्हणजे होणार, काहीही प्रॉब्लेम नाहीये। ह्या दोघांच्या पत्रिका खूप उत्तम जुळत आहेत आणि दोघांचं लग्न 2 दिवसानंतरच्या शुभ मुहूर्तावरती करूया। यानंतर आता मात्र आकडे आबा खूपच खुश होतात आणि मुलाचे वडील सुद्धा या लग्नाला तयार होतात। हे ज्या वेळेला आता इकडे विद्याधरला समजतं तो चिडतो। युगंधर मात्र आता या सगळ्या लग्नाचा खर्च मी स्वतः करणार आहे। आबा देशमुखांची परिस्थिती नाहीये, तुम्ही चिंता करू नका आणि तुमच्या मुलाला चांगल्या पोस्टवरती कामाला सुद्धा इकडे लावेन असं वचन देऊन आता इकडे बसलेत। म्हणजेच आनंदीचा होणारा नवरा याला आता युगंधर हा खूप मोठ्या पोस्टवरती कामाला लावणार असतो आणि त्याच वेळेला हे सगळं विद्याधरला कळल्यावरती आता मात्र त्याचा ऑलरेडी त्याचा अपमान झालेला आहे आणि ऑलरेडी अपमान झाल्या कारणाने आता इकडे तो पेटून उठलाय। त्याच्यातच आता आगीमध्ये तेल ओतण्यासाठी शलाका बसलेलीच आहे आणि शलाका सांगते अरे 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 काय तुझी ती अवस्था, काय तुझा तो अवतार, म्हणजे खरं बघायला गेलं तर मला कीव वाटते तुझी कीव, कशी कीव करावी मलाच कळत नाहीये। म्हणजे आता किती काही झालं तरी सुद्धा तू या सगळ्यामध्ये हारलास रे हारलास। 2 दिवसात त्या आनंदीचं लग्न आहे बघ, हे लग्न जर का मोडू शकलास तर आणि तरच तुला या सगळ्यामध्ये आता इकडे गावामध्ये जरा तरी लोक विचारतील, नाहीतर तुला कुत्रा सुद्धा विचारणार नाहीये असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे तो सांगायला लागतो नाही काहीही होऊ दे, काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये अजिबात आता मात्र गप्प बसणार नाहीये असं म्हणत तो आता हे लग्न मोडायला निघतो। झालं, लग्नाचा दिवस उजाडलेला आणि आता आनंदीच्या घरामध्ये सगळी लगबग चालू आहे। तोचपर्यंत खबरी आता शलाकाचा लगेचच सगळ्या गोष्टी ऐकतो आणि तो ऐकून ताबडतोब आता इकडे कसं लग्न होणार, कुठे लग्न होणार ह्या सगळ्या गोष्टी आता सांगतो। खरं तर लग्न आबा जाधवाच्या मांडवातच होणार असतं आणि त्यानंतर तो सगळं येऊन विद्याधरला सांगायला लागतो। विद्याधरला बोलायला लागतो की काय मालक, म्हणजे तसं बघायला गेलं तर आबांनी या सगळ्यामध्ये आता इकडे तुम्हाला जरा पण हे नाही केलं, तुम्ही आनंदीसोबत संसार थाटत होतात ना, मग तरी सुद्धा। आणि त्यावरती विद्याधर म्हणतो आता कोणत्याही परिस्थितीमध्ये आनंदीच्या सोबत आता संसार मीच थाटणार, मग तो बाहेरचा संसार असू दे किंवा आता तिला आता मी काय बनवून ठेवेन, बायकोचा अधिकार नाही पण बायकोचे सगळे हक्क तिच्याकडून घेणार मी वसूल करून आणि तिला अधिकार मात्र बायकोचा नाही तर आता बाहेरच्या बाईचं देणार असं म्हणत त्यांनी आता भर लग्नाच्याच दिवशी मांडवातच आता मात्र आनंदीला बदनाम करायचे ठरवले आणि इकडे आता आनंदी ज्या वेळेला तयार होण्यासाठी जाणार त्याच वेळेला तो आता तिच्यासोबत घाणेरडं कृत्य करण्याचा विचार करत आहे। बरं, हे सगळं चालू असताना आबा जाधवांच्या घरात लग्नाचे सूर वाजायला छानपैकी आनंदी आता मात्र मांडवामध्ये येण्यासाठी निघालेली आहे। आनंदी तयार झालेली आहे पण अजूनही आनंदीच्या मनामध्ये उगाचच हुरहुर लागले आणि ती आरतीला सांगत आहे ताई तू काळजी करू नकोस, माझं लग्न झालं ना की तुझं सुद्धा लग्न आता लवकरात लवकर होणार आहे, तू कोणत्याही परिस्थितीमध्ये चिंता करायची खरंच काही कारण नाहीये। आणि त्यावरती आरती सांगते अगं आनंदी तुझं लग्न झालं काय, माझं लग्न झालं काय, माझं तसंही कुठे त्या मुलावरती प्रेम वगैरे काही होतं असं काही नाहीये, तू उगाच स्वतःला याच्यामध्ये आता मात्र असं वाईट वाटून घेऊ नकोस, काही झालं तरी सुद्धा
तू या सगळ्यामध्ये आता मात्र आनंदी राहा, असं म्हणत ती आता आनंदीला सांगत आहे. बरं, इकडे लग्नाचा दिवस तुझ्या अचानकपणे भर मांडवामध्ये आनंदी काही येतच नाहीये आणि त्याच वेळेला विद्याधर आतमध्ये येऊन आता सांगायला लागतोय, तुझ्या मुलीला पूर्णपणे बाटवले, तुझी मुलगी आता लग्नाच्या लायकीची राहिलेली नाहीये. हे ऐकून आता मात्र सगळ्यांना धक्का बसलाय आणि त्याच वेळेला रडत रडत आनंदी बाहेर आलेली आहे आणि आनंदीला आता सगळेजण विचारतात, काय झालं आनंदी, काय झालं? आणि त्यावेळेला आनंदी सांगायला लागते, काही नाही. खरं तर विद्याधरने तिला आता आतमध्ये ओढत नेलेलं असतं, पण त्याच वेळेला आनंदी त्याच्यासोबत 2 थोबाडीत देऊन बाहेर पडले. पण बाहेर आल्यावर ती विद्याधर मात्र आता सगळ्यांच्या समोर सांगायला लागतोय, या मुलीला मी आता पूर्णपणे बाटवले, ही आता माझी झाली, हिला माझी बाहेरची बाई बनण्याशिवाय आता कोणताही पर्याय नाहीये. नाहीतर जर का हिच्यासोबत जो कोणी लग्न करेल ना, तर ही काय आता मुळातली आनंदी राहिलेलीच नाहीये. मी हिला पूर्णपणे हे केले, असं म्हटल्यावरती आता भर गावासमोर हा सगळा विषय ऐकून आबांना तर आता जीव द्यावा की काय काहीच कळत नाहीये. आणि त्याच वेळेला आता मात्र लग्नाला त्या मुलाने नकार दिलाय. नकार दिल्यावरती आता मात्र आनंदी सांगायला लागते, हे बघा, तो उगाचच या सगळ्यामध्ये मला आता अडकवण्याचा प्रयत्न करतोय, पण आता तुमचा नकार मी मान्य करते. तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये लग्नाला मी आता अजिबात हे करणार नाहीये, पण मी अख्ख्या गावासमोर ओरडून सांगेन की मी निर्दोष आहे. याने मला कितीही करण्याचा प्रयत्न केला असला तरी मी याच्या तावडीतून सुटून आलेली आहे. यावरती मग मुळातच इकडे आता विद्याधरची माणसं सगळीकडे पेरलेली असतात आणि ती सांगायला लागतात, आजी म्हणजे कसं आहे, कोणतीही मुलगी आता आपली अब्रू वाचवायला असंच म्हणणार ना. असं म्हटल्यावरती सगळेच जण आता या ह्याच्यात पेटून उठलेत आणि आता आनंदीचं लग्न मोडून टाकलेलं आहे. आनंद अख्ख्या गावकऱ्यांच्या समोर आता विद्याधरने बदनाम केलंय. ओरडून सांगतोय की मी जे केलंय ना त्याची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे. मुळातच या आनंदीला मी आता माझी बाहेरची बाई म्हणून नक्कीच दर्जा देऊ शकतो आणि तिला कोणत्याही परिस्थितीमध्ये काही कमी पडू देणार नाहीये मी. काहीही झालं ना तरी सुद्धा कोणत्याही परिस्थितीमध्ये तिची आता हेळसांड होणार नाही, याची जबाबदारी माझी. आबा द्या, त्या पोरीचा हात माझ्या हातात द्या. तसंही तिला मी बायको माझी बनवलेलीच आहे, पण आता हातात हात द्या म्हणजे तिला मी आता एक स्वतःचं घर बांधून देईन आणि तिला तिकडे ठेवेन. असं म्हटल्यावरती मग आबा इकडे गावकऱ्यांच्या समोर आता नतमस्तक झालेत आणि आबा सांगायला लागतात, काय झालं हे देवा, काय आमच्या सोबत आता हा सगळा प्रकार तू करून ठेवलेला आहेस. खरंच आता काहीच कळायला मार्ग नाहीये की या सगळ्यामध्ये आता मी काय करू, माझ्या मुलीचा जीव घेऊ की काय आणि या माणसाच्या कसं हातात देऊ. आबांकडे कोणताही पर्याय नाहीये आणि ही बातमी आता युगंधरपर्यंत पोहोचलेली आहे. युगंधर तिकडे येतो आणि त्यानंतर मग आता इकडे आबा सगळा प्रकार सांगतात, आपली पगडी काढून ठेवतात. तुमच्या भावाने येऊन आता तिथे माझ्या मुलीचं लग्न, नातीचं लग्न मोडलेलं आहे. आता असा प्रकार बोललाय की त्यानंतर माझ्या नातीसोबत हाच मुलगा काय, ह्या गावातलाच काय, 4 गावामधली कोणतीही लोक आता लग्नाला तयार होणार नाहीत, कारण काहीही झालं तरी सुद्धा मुलीची अब्रू लुटले असा तो दावा करतोय. असं म्हटल्यावरती मग आता इकडे गावकरी सांगायला लागतात, त्या विद्याधरला शिक्षा झालीच पाहिजे. पण त्यावरती आबा म्हणतात, त्याला शिक्षा करून मी काय करू, माझ्या नातीचं जे काही आयुष्य बर्बाद झाले त्याचं काय. आणि त्याच वेळेला मग आता इकडे युगंधर आनंदीसोबत लग्नाचा निर्णय घेतल्यावरती तो सांगतो, आबा तुमची मुलगी मला मान्य आहे. खरं तर आता युगंधरला सांगण्याचा प्रयत्न केला जातो की आनंदीला काही दिसत नाही. युगंधरला ऑलरेडी हे माहिती आहे, पण तरी सुद्धा युगंधर सांगतो, नाही, काहीही झालं तरी सुद्धा जे काही तुमच्या मुलीच्या आयुष्यामध्ये घटना घडले ना त्याचा बदला मी घेणार, नवरा म्हणून मी त्याचा बदला घेणार. आणि आता काहीही झालं तरी सुद्धा मला फरक पडत नाहीये कुणी आनंदीला काय त्रास दिलाय किंवा काय तिची अब्रूचं हे केलंय, माझ्यासाठी ती माझी बायको आहे. असं म्हणत आबांच्या समोर नतमस्तक होत युगंधरने आनंदीला लग्नाची मागणीच नाही घातली तर लग्न पण. आणि इथूनच सुरू झालाय आनंदीचा मालकीण बनण्याचा प्रवास. अख्ख्या गावासमोर आता मात्र इकडे युगंधर सांगतोय, ही आहे आनंदी युगंधर निंबाळकर आणि या आता पूर्णपणे मालकीण आहे, मालकीण. त्यामुळे मालकिणीकडे डोळेवरती करून बघण्याचा जर का आता प्रयत्न तुम्ही केलात तर मात्र या सगळ्यामध्ये गाठ माझ्याशी आहे. आणि त्यानंतर युगंधरने आता इकडे कंपनीमधलं
खूप मोठं आता पद इकडे आनंदीला दिलेलं आहे आणि आनंदीची आता इकडे नेमणूक कंपनीच्या खूप मोठ्या पदावरती झाली आणि खबरदार, यापुढे या लग्नामध्ये घडलेली घटना किंवा विद्यार्थ्याने जे काही बोलले त्याचा उल्लेख जर कोणी तोंडातनं काढण्याचा प्रयत्न केला तरी गाठ या युगंधर सोबत आहे असं त्यांनी सगळ्यांना ओरडून सांगितलंय. फायनली आनंदीला तिच्या हक्काचं स्थळ मिळालेलं आहे.